तुम्हालाही कधी असं वाटतं का की घर एकदम स्वच्छ आहे, फरशी पुसलेली आहे, सगळं नीट लावलेलं आहे, तरीही मनात कुठेतरी एक जडपणा राहतोच. वरवर सगळं ठीक दिसतं, पण तरीही घरात ती शांतता किंवा फ्रेश वाटणारी एनर्जी जाणवत नाही? सखींनो, खरं सांगायचं तर घर म्हणजे फक्त चार भिंती नाहीयेत. ते आपल्या दिवसभराच्या जगण्याचं, विचारांचं आणि भावनांचं रिफ्लेक्शन असतं. जसं खूप विचार डोक्यात साठले की मन जड होतं, तसंच घरात जर न वापरल्या जाणाऱ्या वस्तू, जुनं सामान किंवा अडगळ साठत गेली तर नकळत त्या गोष्टी आपल्यावरही परिणाम करतात. आपल्याला वाटतं हे कधीतरी उपयोगी पडेल किंवा हे टाकून कसं देऊ, आणि मग घरात वस्तू वाढतच जातात. पण खरी गोष्ट अशी आहे की या सगळ्या गोष्टी दिसायला छोट्या असतात, पण हळूहळू घरातला पसारा वाढवतात. आणि मग मनातही तसंच काहीतरी भरून राहिल्यासारखं वाटतं. चिडचिड वाढते, थकवा जाणवतो आणि काहीच नीट वाटत नाही. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा 15 अगदी प्रॅक्टिकल गोष्टी बघणार आहोत, ज्या तुम्ही आजच्याच घरातून काढून टाकल्या पाहिजेत. या गोष्टी काढून टाकल्यानंतर तुम्हाला खरंच जाणवेल की घरात किती मोकळेपणा आला आहे. घराची साफसफाईही खूप फास्ट होत आहे आणि मनही थोडं हलकं वाटतं आहे. जर तुम्हालाही तुमच्या घरात थोडी जास्त शांतता, फ्रेशनेस आणि पॉझिटिव्हिटी आणायची असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सखींनो, पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या किचनमध्ये पडलेले एक्सपायर झालेले मसाले आणि अन्नपदार्थ. आपल्यापैकी बऱ्याच जणींना सवय असते की मसाल्याचा डबा थोडा संपला की त्यातच नवीन मसाला टाकायचा, किंवा असू दे, चव तर येते ना म्हणून जुने मसाले वापरत राहतो. पण खरं सांगायचं तर ही सवय हळूहळू आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. एकदा नीट लक्ष देऊन पहा. ज्या मसाल्यांचा वास कमी झालाय, रंग बदललाय किंवा ज्यांची एक्सपायरी डेट संपली आहे, ते मसाले फक्त जेवणाची चवच बिघडवित नाहीत, तर त्यात बुरशी, ओलावा किंवा बारीक कीड तयार होण्याची शक्यता असते, आणि हे डोळ्यांना लगेच दिसत नाही. याचबरोबर जुनी कडधान्य, खूप दिवसांपूर्वीची बिस्किटं किंवा कधी उघडून ठेवलेल्या सॉसच्या बाटल्या, या सगळ्या गोष्टी आपण कधीतरी वापरू म्हणून ठेवतो, पण त्या तिथेच पडून राहतात आणि हळूहळू खराब होतात. अशा वस्तूंमुळे किचनमध्ये एक प्रकारचा गोंधळ आणि जडपणा तयार होतो, आणि तो गोंधळ फक्त किचनपुरता मर्यादित राहत नाही, तो आपल्या मनावरही परिणाम करतो. जेव्हा किचन स्वच्छ, नीटनेटकं आणि ताज्या वस्तूंनी भरलेला असतो, तेव्हा स्वयंपाक करायलाही हलकं वाटतं आणि घरात एक वेगळीच फ्रेश आणि पॉझिटिव्ह फीलिंग येते. म्हणूनच आजच एक छोटं पाऊल उचला. किचनमधील जुने, एक्सपायर झालेले आणि न वापरले जाणारे सर्व पदार्थ बाहेर काढा आणि फरक स्वतः अनुभवून बघा. सखींनो, किचनमध्ये दुसरी खूपच महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली खराब झालेली भांडी. आपल्यापैकी बऱ्याच जणींकडे असा एक पॅन असतोच, ज्याचं नॉनस्टिक कोटिंग निघालेलं असतं, पण आपण म्हणतो अजून चालतोय ना, टाकून कशाला द्यायचा, आणि तोच वापरत राहतो. पण खरी गोष्ट अशी आहे की नॉनस्टिक भांड्याचं कोटिंग निघालं की ते भांडं हळूहळू आरोग्यासाठी अनसेफ बनू लागतं. त्या पृष्ठभागावरून छोटे छोटे कण अन्नात मिसळण्याची शक्यता असते, आणि हे डोळ्यांना लगेच दिसत नाही. याचबरोबर जुनी ॲल्युमिनियमची भांडी खूप जास्त वापरली गेली असतील तर त्यातून सूक्ष्म प्रमाणात धातू अन्नात जाऊ शकतो. हे लगेच दिसत नाही, पण दीर्घकाळात शरीरावर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच कधीकधी आपण भावनेत अडकून भांडी बदलत नाही, पण इथे भावनेपेक्षा आरोग्याला प्राधान्य देणं जास्त गरजेचं आहे. याऐवजी आपण स्टीलची भांडी, लोखंडी कढई किंवा योग्य दर्जाची कुकिंगवेअर वापरू शकतो. लोखंडी भांड्यात बनवलेलं अन्न शरीराला थोडं नैसर्गिक लोहही देतं, आणि स्टीलची भांडी ही दीर्घकाळ टिकणारी आणि सुरक्षित मानली जातात. जेव्हा आपण ही जुनी, खराब झालेली भांडी किचनमधून बाहेर काढतो, तेव्हा फक्त जागा मोकळी होत नाही, तर किचन अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि हलकं वाटायला लागतं. म्हणून आजच एकदा आपल्या भांड्यांकडे नीट बघा. जे वापरण्यास योग्य नाहीत त्यांना निरोप द्या आणि आरोग्यदायी पर्याय निवडा. सखींनो, स्वयंपाकघरातील तिसरी खूपच महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या कपाटात साठवून ठेवलेले प्लास्टिकचे डबे. आपल्यापैकी बऱ्याच जणींना ही सवय असते, हॉटेलमधून पार्सल आलं की डबा धुवून ठेवायचा, कधीतरी उपयोगी येईल म्हणून, आणि मग असे डबे कपाटात साचत जातात. पण खरी गोष्ट अशी आहे की हे बहुतेक डबे एकदाच वापरण्यासाठी बनवलेले असतात. वेळेनुसार ते पिवळसर पडतात, त्यावर बारीक ओरखडे येतात किंवा छोटे छोटे तडे दिसू लागतात. अशा डब्यांमध्ये अन्न ठेवणं, विशेषतः गरम अन्न ठेवणं, हे आरोग्यासाठी योग्य नाही, कारण उष्णतेमुळे प्लास्टिकमधील काही घटक अन्नात मिसळण्याची शक्यता वाढते. हे लगेच जाणवत नाही, पण दीर्घकाळात शरीरावर परिणाम होऊ शकतो.
म्हणूनच कपाटात पडलेले जुने, खराब झालेले किंवा रंग बदललेले प्लास्टिक डबे आजच एकदा नीट तपासा आणि ते वापरण्यास योग्य नाहीत ते बाजूला काढा. त्याऐवजी तुम्ही काचेच्या बरण्या किंवा स्टीलचे डबे वापरू शकता. काचेच्या बरण्यांमध्ये मसाले आणि धान्य जास्त काळ ताजे राहतात आणि स्टीलचे डबे हे टिकाऊ आणि सुरक्षित मानले जातात. जेव्हा आपण प्लास्टिकचा हा साठा कमी करतो तेव्हा किचन फक्त नीटनेटकेच नाही दिसत, तर ते अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि हलकं वाटायला लागतात. म्हणून आजच एकदा आपलं कपाट उघडा आणि हे जुने प्लास्टिक डबे बाजूला करा आणि आपल्या कुटुंबियाच्या आरोग्याला प्राधान्य द्या. सखींनो, स्वयंपाकघरातून बाहेर काढण्यासारखी चौथी गोष्ट म्हणजे आपली तुटलेली क्रॉकरी. आपल्यापैकी बऱ्याच घरांमध्ये हे सहज दिसतं. चहाचा आवडता कप थोडासा तडा गेलेला असतो, प्लेटच्या कडेला चिप बसलेली असते, पण आपण म्हणतो, अरे चालतोय ना अजून, इतका महागडा सेट आहे, आणि मग तोच वापरत राहतो. पण खरी गोष्ट अशी आहे की तडा गेलेली किंवा चिरलेली भांडी फक्त दिसायला खराब नाहीत, तर ती हायजीनच्या दृष्टीनेही योग्य नसतात. अशा जागांमध्ये अन्नाचे सूक्ष्म कण अडकून राहतात आणि कितीही धुतलं तरी ते पूर्णपणे साफ होणं कठीण असतं. हळूहळू तिथे बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता राहते, जे आरोग्यासाठी योग्य नाही. त्याशिवाय अजून एक गोष्ट आहे. आपण पाहुण्यांसाठी नेहमी चांगली सुंदर भांडी काढतो, पण स्वतःसाठी मात्र तडा गेलेली किंवा जुनी क्रॉकरी वापरतो. हे नकळत आपल्यात स्वतःच्या कम्फर्ट आणि सेल्फ रिस्पेक्टकडे दुर्लक्ष केल्यासारखं होतं. खरं सांगायचं तर आपण स्वतःसाठीही चांगल्या आणि नीटनेटक्या वस्तू वापरायला हव्यात. कारण जेव्हा आपलं रोजचं वापरणं क्लीन आणि व्यवस्थित असतं तेव्हा मनातही एक वेगळीच हलकेपणा आणि कॉन्फिडन्स येतो. म्हणून आजच एकदा आपलं क्रॉकरीचं कपाट उघडा. ज्या कपांमध्ये तडा आहे, प्लेट्समध्ये चिप आहे किंवा जे वापरणं आता सेफ वाटत नाही त्यांना बाजूला करा. जेव्हा आपण अशा छोट्या गोष्टी साफ करतो तेव्हा घरही अधिक स्वच्छ, नीटनेटके आणि प्रसन्न वाटायला लागतं आणि आपलं मनही हलकं होतं. सखींनो, स्वयंपाकघरातील पसारा वाढवणारी पाचवी गोष्ट म्हणजे आपल्या घरात साठलेली जास्तीची किचन गॅजेट्स आणि उपकरणं. अनेकदा काय होतं ना, सेल लागलाय म्हणून आपण काहीतरी नवीन घेतो किंवा कोणीतरी वापरतोय म्हणून आपल्यालाही वाटतं हे घेतलंच पाहिजे. आणि मग घरी येतात नवीन नवीन गोष्टी, चॉपर, हँड ब्लेंडर, टोस्टर, मिक्सरची वेगवेगळी अटॅचमेंट्स. पण प्रत्यक्षात पाहिलं तर आपल्यापैकी बहुतेक जणी 1 किंवा 2च उपकरणं रोज वापरतो. बाकीची उपकरणं कॅबिनेटमध्ये किंवा ओट्यावर ठेवलेलीच राहतात. हळूहळू काय होतं, किचनमध्ये जागा कमी पडायला लागते, साफसफाई कठीण वाटते आणि स्वयंपाक करताना सतत काहीतरी हलवावं लागतं. म्हणजेच कामात एक प्रकारचा अनावश्यक गोंधळ तयार होतो. हीच उपकरणं नंतर धूळ खात राहतात आणि कधीकधी न वापरल्यामुळे खराबही होतात. म्हणून आजच आपल्या किचनमधलं इलेक्ट्रॉनिक सामान नीट बघा. जे उपकरणं तुम्ही गेल्या काही महिन्यात वापरलेच नाहीत किंवा जे एकाच कामासाठी डबल आहेत, ती बाजूला काढा. चांगल्या स्थितीत असलेली उपकरणं तुम्ही गरजूंना देऊ शकता किंवा कोणाला भेट म्हणूनही देऊ शकता. त्यामुळे ती वाया जाणार नाहीत आणि दुसऱ्याच्या घरात त्याचा उपयोग होईल. आणि तुमचं किचन होईल अधिक मोकळं, सुटसुटीत आणि काम करण्यास सोपं. लक्षात ठेवा सखींनो, किचनमध्ये जितक्या कमी आणि खरंच गरजेच्या वस्तू असतात तितकं काम सोपं आणि फास्ट होतं. सखींनो, आता वळूया स्वयंपाकघरातून आपल्या कपाटाकडे आणि तिथे असलेल्या त्या कपड्यांकडे जे आपण वर्षानुवर्षे एका विचारावर जपून ठेवले आहेत, कधीतरी बारीक झाले की घालीन. खरं सांगायचं तर हे कपडे कपाटात दिसले की आनंद होत नाही, उलट आतून एक छोटंसं दडपण आणि गिल्ट फिलिंग येतं. ते कपडे आपल्याला रोज न कळत आठवण करून देतात की हे अजून बसत नाही, मी किती जाड आहे, आणि त्यामुळे मनावर हलकं का होईना पण ओझं येतं. पण कपाटाचा हेतू काय आहे? आपल्याला आज या क्षणी घालायला योग्य असे कपडे देणं, जे घातल्यावर आपल्याला कम्फर्टेबल, नीटनेटके आणि कॉन्फिडंट वाटेल. जे कपडे सध्या आपल्याला बसतच नाहीत ते फक्त कपाटात जागा अडवतात आणि त्यांच्यामुळे रोज सकाळी कपडे निवडतानाही गोंधळ वाढतो. कपाट उघडा आणि स्वतःला विचारा, हे कपडे मी खरंच आज घालू शकते का? जे कपडे आता बसत नाहीत त्यांना मनात कोणताही भार न ठेवता बाजूला करा. ते तुम्ही कोणाला गरजूंना देऊ शकता किंवा योग्य व्यक्तीला भेट म्हणून देऊ शकता. यामुळे काय होईल? कपाट मोकळं होईल, निवड सोपी होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला स्वतःकडे बघताना एक हलकेपणा आणि ॲक्सेप्ट करणारी फीलिंग येईल. लक्षात ठेवा सखींनो,
आपण फ्युचर बॉडीसाठी नाही तर आजच्या स्वतःसाठी जगतो आणि आज आपल्याला जे बसतं, जे आरामदायक आहे, तेच कपडे ठेवा. सखींनो, कपाटातल्या गर्दीचं अजून एक खूप मोठं कारण म्हणजे आपल्याकडे असलेले न वापरलेले महागडे कपडे. अनेकदा आपण एखाद्या लग्नासाठी, फंक्शनसाठी किंवा स्पेशल ओकेजनसाठी खूप पैसे खर्च करून सुंदर साडी किंवा ड्रेस घेतो. एकदा दोनदा घातल्यानंतर मात्र तो कपडा कपाटातच राहतो आणि मग हळूहळू आपण म्हणतो, हे खूप महाग होतं, अजून चांगलं आहे, ठेवूया. पण खरं सांगायचं तर जे कपडे आपण घालतच नाही ते हळूहळू कपाटात फक्त जागा चढवत नाहीत, तर नकळत मनातही एक ओझं निर्माण करतात. तो कपडा दिसला की आठवतं, इतके पैसे खर्च केले होते पण वापरला नाही, आणि अशी भावना कपाट उघडताना दरवेळी येत राहते. पण कपड्यांचा उपयोग काय? ते कपाटात ठेवण्यासाठी नाहीत, तर आपल्याला आनंद देण्यासाठी, वापरण्यासाठी आणि कॉन्फिडंट वाटण्यासाठी आहेत. म्हणून अशा न वापरलेल्या कपड्यांचा विचार बदलणं गरजेचं आहे. तुम्ही ते कपडे एखाद्या गरजू व्यक्तीला देऊ शकता, ज्याला ते खरोखर उपयोगी पडतील आणि आनंदही देतील. किंवा हवे असेल तर त्यांचं अपसायकलिंग करून नवीन ड्रेस किंवा काही क्रिएटिव्ह गोष्टी बनवू शकता. जेव्हा आपण महाग आहे म्हणून ठेवते हा विचार सोडतो, तेव्हा कपाटात खरी मोकळीक येते आणि तिथे फक्त त्या वस्तू राहतात ज्या आपल्याला आज, आत्ता आनंद आणि आत्मविश्वास देतात. लक्षात ठेवा सखींनो, कपाटात फक्त जागा कमी करायची नाही, तर मन हलकं करायचं आहे. सखींनो, कपाटातली गर्दी वाढवणारी अजून एक खूप कॉमन गोष्ट म्हणजे आपल्या जुन्या बेडशीट्स आणि टॉवेल्स. आपण अनेकदा असं करतो, बेडशीटचा रंग थोडा उडाला, कापड पातळ झालं किंवा एखादा छोटासा फाटलेला भाग दिसला तरी आपण म्हणतो, असू दे, बॅकअप म्हणून ठेवूया, आणि ती चादर कपाटाच्या तळाशी जाऊन पडते. तसंच टॉवेल्सचंही. ते खरखरीत झाले तरी आपण वापरत राहतो किंवा साठवून ठेवतो. हळूहळू काय होतं? कपाट भरलेलं दिसतं, पण वापरण्यासाठी योग्य आणि नीट वस्तू कमी पडतात. आणि जेव्हा खरंच एखादं छान बेडशीट काढायचं असतं, तेव्हा त्या जुन्या ढिगाऱ्यातून शोधायला त्रास होतो. खरं सांगायचं तर आपण जिथे रोज झोपतो ती जागा फ्रेश आणि कम्फर्टेबल असणं खूप महत्त्वाचं आहे. जुन्या, फिकट आणि निस्तेज बेडशीट्समुळे रूमची फिलिंग पण डल वाटते. म्हणून आजच ज्या चादरी खूप जुन्या झाल्या आहेत, रंग उडाला आहे किंवा वापरण्यास योग्य वाटत नाहीत, त्या बाजूला काढा. पण त्यांना फेकायची गरज नाही. तुम्ही त्या डस्टिंग, फरशी पुसायला किंवा क्लीनिंग क्लॉथ म्हणून वापरू शकता. आणि कपाटात काय ठेवा? फक्त तेच बेडशीट्स आणि टॉवेल्स जे दिसायला स्वच्छ, वापरायला मऊ आणि खरंच वापरात येतात. जेव्हा कपाट सुटसुटीत असतं, नीट लावलेलं असतं, तेव्हा काम करतानाही मनाला एक वेगळाच फ्रेश आणि पॉझिटिव्ह फील येतो. लक्षात ठेवा सखींनो, जुनी अडगळ कमी केली कीच घर खऱ्या अर्थाने नीटनेटके आणि हलकं वाटायला लागतं. सखींनो, कपाटानंतर आता जरा लक्ष देऊया आपल्या घराच्या प्रवेशद्वाराकडे. कारण इथेच अनेकदा जुन्या चपला आणि शूजचा पसारा साठलेला असतो. आपण काय करतो? एखादी चप्पल तुटली की नंतर दुरुस्त करू म्हणून बाजूला ठेवतो. काही शूज वापरात नसतात, पण तरीही रॅकमध्ये तसेच पडून राहतात. आणि हळूहळू तो छोटासा ढीग मोठा होत जातो. पण खरं सांगायचं तर घराचा दरवाजा हा फक्त येण्या-जाण्याचा मार्ग नाही. तो आपल्या घराची पहिली छाप असतो, आपल्यासाठी आणि बाहेरून येणाऱ्या प्रत्येकासाठी. जेव्हा तिथे तुटलेल्या, धूळ खात पडलेल्या चपला दिसतात, तेव्हा नकळत एक गोंधळलेली आणि जड फिलिंग तयार होते. घरात शिरतानाच मन फ्रेश वाटण्याऐवजी थोडं अस्वस्थ वाटतं. आणि बाहेर पडतानाही जर समोर नीट रॅकऐवजी चपलांचा ढीग दिसला तर मूडवरही त्याचा परिणाम होतो. म्हणून आजच एक छोटंसं काम करा. तुमचं शूज रॅक पूर्णपणे रिकामं करा आणि एक एक करून सगळ्या चपला बघा. ज्या चपला पूर्णपणे तुटलेल्या आहेत किंवा वापरण्यायोग्य नाहीत त्या सरळ काढून टाका. आणि ज्या चांगल्या आहेत पण तुम्ही खूप दिवसांपासून वापरल्या नाहीत त्या कोणाला तरी देऊन टाका. फक्त तेच फुटवेअर ठेवा जे तुम्ही खरंच वापरता आणि जे घालताना कम्फर्टेबल वाटतं. जेव्हा घराचा उंबरठा स्वच्छ, मोकळा आणि नीटनेटका असतो, तेव्हा घरात येतानाही एक हलकेपणा आणि पॉझिटिव्ह फील येतो. आणि बाहेर पडतानाही मन थोडं जास्त उत्साही वाटतं. लक्षात ठेवा सखींनो, आपलं चालणं जसं चांगल्या फुटवेअरवर अवलंबून असतं, तसंच आपल्या दिवसाची सुरुवातही स्वच्छ आणि मोकळ्या एंट्रीपासूनच होते. सखींनो, पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरात साठून राहिलेली नको असलेली गिफ्ट्स. आपल्याला सण, वाढदिवस किंवा कुठल्या समारंभात अनेक वस्तू भेट म्हणून मिळतात.
पण खरं सांगायचं तर त्यातल्या सगळ्याच वस्तू आपल्या उपयोगाच्या किंवा आवडीच्या असतात असं नाही. तरीही आपण त्या जपून ठेवतो. त्यांनी दिलंय, वाईट वाटेल, प्रेमाने दिलंय, कसं काढायचं? पण एक विचार करा, ज्यांनी तुम्हाला ती वस्तू दिली त्यांचा उद्देश काय होता? तुम्हाला आनंद मिळावा. नक्कीच तुमच्या घरात अडगळ वाढावी हा नाही. पण जेव्हा एखादी वस्तू फक्त शोकेसमध्ये ठेवलेली असते, धूळ खात असते आणि तुम्ही ती वापरतही नाही, बघून आनंदही होत नाही, तेव्हा ती वस्तू तिथे असण्याचा अर्थ उरत नाही. उलट अशा वस्तूंमुळे घरात एक अनावश्यक गर्दी तयार होते, साफसफाई वाढते आणि नकळत मनालाही थोडा जडपणा जाणवतो. म्हणून गिल्ट न ठेवता एक छोटासा बदल करा. ज्या गिफ्ट्स तुम्ही वापरत नाही त्या एखाद्या गरजू व्यक्तीला द्या किंवा ज्याला ती वस्तू खरोखर आवडेल अशा कोणाला भेट म्हणून द्या. यामुळे काय होईल, ती वस्तू खरंच कोणाच्या तरी उपयोगात येईल आणि तुम्हालाही तुमचं घर मोकळं, हलकं आणि जास्त आपल्यासारखं वाटेल. लक्षात ठेवा सखींनो, भेटीचा खरा अर्थ जपून ठेवणं नाही तर आनंद देणं आहे. म्हणून तो गिल्ट सोडा आणि आपल्या घरात फक्त त्या वस्तू ठेवा ज्या तुम्हाला पाहून खरंच आनंद देतात. सखींनो, घर डिक्लटर करताना आपण बहुतेक वेळा फक्त वस्तू कमी करतो. पण एक गोष्ट आपण विसरतो. काही वस्तू अशा असतात ज्या मनाला जखडून ठेवतात. त्या म्हणजे दुःखद आठवणी देणाऱ्या वस्तू. आपल्याकडे असे फोटो असतात, जुनी पत्र असतात किंवा काही छोट्या छोट्या वस्तू असतात ज्या पाहिल्या की लगेच एखादा जुना प्रसंग आठवतो. कधी एखादा वाद, कधी एखादी वेदनादायक आठवण किंवा कधी एखादी व्यक्ती जी आता आपल्या आयुष्यात नाही. आपण त्या वस्तू आठवण आहे म्हणून जपून ठेवतो. पण खरं सांगायचं तर त्या प्रत्येक वेळी पाहिल्यावर मन पुन्हा त्याच जुन्या दुःखात जातं. आणि हळूहळू काय होतं, आपण वर्तमानात असलो तरी मन भूतकाळात अडकून राहतं. म्हणून एकदा स्वतःला विचारून बघा की ही वस्तू मला खरंच आनंद देतेय की फक्त जुनं दुःख आठवण करून देतेय. जर एखादी वस्तू पाहिल्यावर तुमच्या डोळ्यात पाणी येत असेल, मनात राग येत असेल किंवा मन खट्टू होत असेल, तर ती वस्तू तुमच्या घरात ठेवण्यापेक्षा तिला सोडून देणं जास्त योग्य आहे. याचा अर्थ आठवणी मिटवणं नाही, तर स्वतःला त्या वेदनेतून हळूहळू मोकळं करणं आहे. आपल्या घरात जे काही आहे ते आपल्याला शांतता, आधार आणि आनंद देणारा असायला हवं. कारण घर म्हणजे आपण जिथे स्वतःला सुरक्षित आणि हलकं वाटायला हवं अशी जागा आहे. म्हणून अशा वस्तूंना मनावर ओझं ठेवून जपून ठेवण्यापेक्षा त्यांना शांतपणे निरोप द्या. जेव्हा तुम्ही अशा गोष्टी सोडता तेव्हा फक्त घर मोकळं होत नाही, तर मनालाही एक नवीन सुरुवात करण्याची जागा मिळते. लक्षात ठेवा सखींनो, आपलं घर हे आनंदासाठी असतं, जुन्या दुःखासाठी नाही. म्हणून आजच तो छोटासा पण महत्त्वाचा निर्णय घ्या आणि मनावरचं ओझं हलकं करा. सखीनो, घराच्या एखाद्या ड्रॉवरमध्ये किंवा कोपऱ्यात डोकावून पाहिलं की एक गोष्ट नक्की दिसते: साठलेला कागदी आणि इलेक्ट्रॉनिक कचरा. आपल्याकडे असे कितीतरी जुने चार्जर्स, केबल्स, तुटलेले इयरफोन, बंद पडलेले रिमोट्स असतात आणि खरं सांगायचं तर आपल्यालाच माहीत नसतं की ते नेमके कशासाठी आहेत. तरीही आपण ते ठेवतो. कधीतरी उपयोगी येईल या एका विचाराने. पण महिन्यांनी, वर्षांनीही ते तसंच पडून राहतं आणि ड्रॉवरमध्ये पसारा तयार होतो. तसंच कागदांचंही. जुनी वर्तमानपत्र, जुनी बिलं, मुलांची खूप वर्षांपूर्वीची पुस्तकं जी आता वापरात नाहीत पण तरीही जागा अडवून बसलेली असतात. हळूहळू काय होतं, घरात अनावश्यक वस्तू वाढतात आणि आपल्याला काही शोधायचं असेल तर ते पटकन सापडतही नाही. म्हणून आजच एक छोटं काम करा. एक ड्रॉवर किंवा एक कोपरा निवडा आणि सगळं बाहेर काढा. ज्या केबल्स, चार्जर्स किंवा उपकरणं तुम्ही खूप दिवसांपासून वापरलीच नाहीत किंवा जी आता चालत नाहीत ती बाजूला काढा. त्यांना घरात ठेवण्यापेक्षा योग्य ठिकाणी देणं किंवा भंगारात टाकणं जास्त योग्य आहे. तसंच मुलांची जुनी पुस्तकं. जर ती आता उपयोगात नसतील तर एखाद्या गरजू विद्यार्थ्याला किंवा लायब्ररीला देणं हा खूप चांगला पर्याय आहे. यामुळे 2 गोष्टी होतील: तुमचं घर मोकळं होईल आणि कोणाच्या तरी उपयोगातही त्या वस्तू येतील. जेव्हा हा कागदी आणि इलेक्ट्रॉनिक पसारा कमी होतो तेव्हा घर फक्त स्वच्छ दिसत नाही, तर सगळं नीट, व्यवस्थित आणि हाताशी लागेल असं वाटायला लागतं. लक्षात ठेवा सखीनो, घरात वस्तू कमी असणं महत्त्वाचं नाही, पण गरजेच्या आणि वापरात असलेल्या वस्तूच असणं महत्त्वाचं आहे. म्हणून आजच हा छोटा बदल करा आणि घराला एकदम सुटसुटीत आणि हलकं फील द्या. सखीनो, आपल्या यादीतली 13वी गोष्ट म्हणजे अर्धवट राहिलेले प्रोजेक्ट्स. आपल्याला नवनवीन गोष्टी शिकायची खूप इच्छा असते. कधी पेंटिंग सुरू करतो, कधी विणकाम, कधी एम्ब्रॉयडरी.
उत्साहात सगळं सामानही आणतो, पण मग रोजच्या कामात जबाबदाऱ्यांमध्ये वेळ निघून जातो आणि ते काम अर्धवटच राहून जातं. आणि मग काय होतं? ते कॅनव्हस, लोकरीचे गोळे, सुई दोरा सगळं कपाटाच्या एखाद्या कोपऱ्यात किंवा वरच्या शेल्फवर पडून राहतं. पण खरी गोष्ट इथे सुरू होते. जेव्हा जेव्हा तुमची नजर त्या अर्धवट कामावर जाते, तेव्हा मनात करायचं होतं पण झालं नाही असं वाटतं. हे दिसायला छोटं असतं, पण हळूहळू ते मनावर दडपण आणतं. म्हणून एकदा स्वतःशी प्रामाणिकपणे विचार करा की मी हे खरंच पुढच्या काही दिवसात पूर्ण करणार आहे का? जर उत्तर नाही असेल, तर ते सामान फक्त साठवून ठेवण्यात काही अर्थ नाही. तुम्ही ते साहित्य एखाद्या अशा व्यक्तीला देऊ शकता ज्याला त्या गोष्टीची खरंच आवड आहे. ती व्यक्ती त्यातून काहीतरी सुंदर तयार करेल आणि तुमच्याही मनावरचं ते ओझं हलकं होईल. याचा अर्थ तुम्ही तुमचे छंद सोडत नाही, तर फक्त स्वतःवरचं अनावश्यक प्रेशर कमी करता. जेव्हा तुम्ही अर्धवट प्रोजेक्ट्स बाजूला करता, तेव्हा तुमच्या आयुष्यात नवीन गोष्टींसाठी जागा तयार होते. नवीन छंद, नवीन सुरुवात किंवा फक्त थोडी मोकळी श्वास घेण्याची जागा. लक्षात ठेवा सखीनू, छंद हे आपल्याला आनंद देण्यासाठी असतात, ओझं बनण्यासाठी नाहीत. सखीनो, आत्तापर्यंत आपण घरातल्या वस्तूंबद्दल बोललो, पण एक गोष्ट अशी आहे जी दिसत नाही तरीही सगळ्यात जड असते. ती म्हणजे मनातलं गिल्ट आणि सतत इतरांकडून व्हॅलिडेशन मिळवण्याची अपेक्षा. दिवसभर आपण किती काही करतो, घर, मुलं, स्वयंपाक, सगळ्यांची काळजी, तरीही रात्री कधी ना कधी मनात येतच की आज काहीतरी नीट झालं नाही, मी कुठेतरी कमी पडतेय का? एखाद्या दिवशी भाजी छान होत नाही, घर थोडं अस्तव्यस्त राहतं आणि लगेच आपण स्वतःलाच दोष द्यायला लागतो. हळूहळू हे गिल्ट मनात साठत जातं आणि आपण कितीही चांगलं केलं तरी स्वतःवर खुश राहणं कठीण होतं. यासोबतच अजून एक गोष्ट, आपण जे काही करतो त्याचं कुणीतरी कौतुक करावं, वाह खूप छान केलंस असं म्हणावं, ही अपेक्षा. आणि जेव्हा ते शब्द मिळत नाहीत, तेव्हा मन थोडं खट्टू होतं आणि वाटतं की माझ्या कामाची कदरच नाही. पण सखीनो, इथेच एक छोटा बदल गरजेचा आहे. तुम्ही जे करता ते कुणाला दाखवण्यासाठी नाही, तर तुमच्या प्रेमासाठी आणि जबाबदारीसाठी करता, आणि त्याचं खरं मोल तुम्हालाच माहीत असतं. इतरांनी कौतुक केलं तर नक्कीच छान वाटतं, पण ते नसलं तरी तुमचं काम, तुमची मेहनत कमी होत नाही. म्हणून हळूहळू स्वतःला सांगायला सुरुवात करा की मी माझ्या परीने सर्वोत्तम करतेय आणि ते पुरेसं आहे. जेव्हा तुम्ही लोक काय म्हणतील आणि कुणी कौतुक केलं नाही हे ओझं सोडता, तेव्हा मन खरंच हलकेपणाने जगायला लागतं. आणि जेव्हा घरातली स्त्री आतून शांत आणि समाधानी असते, तेव्हा घर आपोआप आनंदी आणि प्रसन्न होतं. लक्षात ठेवा सखीनो, तुमचं मोल ठरवण्यासाठी दुसऱ्याच्या शब्दांची गरज नाही. स्वतःच्या नजरेत स्वतःला मान द्यायला शिका आणि ही सगळी मनातली अडगळ हळूहळू सोडून द्या. सखींनो, घर सुंदर दिसण्यासाठी वस्तू कमी असाव्या लागतात आणि घर शांत वाटण्यासाठी मनातील विचार स्पष्ट असावे लागतात. आपण नेहमी घर भरत राहतो, नवीन वस्तू, नवीन गोष्टी, पण खरं सौंदर्य कुठे असतं माहीत आहे? त्या मोकळ्या जागेत, त्या सुटसुटीतपणात. जसं घरातला पसारा आपल्याला थकवतो, तसंच मनातले गुंतलेले विचार आपल्याला आतून अस्वस्थ करतात. म्हणून फक्त वस्तू काढणं पुरेसं नाही, तर जे विचार आपल्याला मागे खेचतात, जे सतत दुःख देतात, त्यांनाही हळूहळू सोडणं गरजेचं आहे. जेव्हा घर हलकं होतं आणि मनही हलकं होतं, तेव्हाच खऱ्या अर्थाने शांती, समाधान आणि आनंद आपल्या आयुष्यात येतो. आता मला नक्की सांगा, या 15 गोष्टींपैकी तुम्ही सर्वात आधी कोणती गोष्ट बाहेर काढणार आहात? तुमचा अनुभव, तुमचा छोटासा बदल कोणासाठी तरी मोठी प्रेरणा ठरू शकतो. जर आजचा संवाद तुम्हाला खरंच जवळचा वाटला असेल, तर हा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मैत्रिणींना नक्की शेअर करा. कदाचित त्यांनाही हाच छोटासा बदल गरजेचा असेल. आणि जर तुम्ही नवीन असाल, तर अशाच मनाला भिडणाऱ्या, साध्या पण खऱ्या विषयांसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग, पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर आणि विचार करायला लावणाऱ्या विषयासोबत. तोपर्यंत घराला घरपण द्या, स्वतःला थोडा वेळ द्या आणि सगळ्यात महत्त्वाचं, मनाने हलकं आणि प्रसन्न रहा.